वतन से प्यार, हर घड़ी हर पल करती हूँ मैं अपने वतन से प्यार और यहाँ उपस्थित सबको महेश्वरी का प्यारा सा प्रणाम। देशभक्ती म्हणजे काय हो महाराज? आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे यांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं. तीच म्हणजे खरी देशभक्ती. देशभक्ती ही कुठली व्याख्या नाही, तर ती एक भावना आहे आणि ती भावना प्रत्येकाच्या मनात असलीच पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की आपण आपल्या प्रतिज्ञेत भारत माझा देश आहे असे न म्हणता भारत आपला देश आहे असे का म्हणत नाही? कारण मित्रांनो, माझं म्हटल्यावर ज्या वस्तूची आपण जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी आपल्या म्हटल्यावर आपण घेऊ शकत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून आज खूप वर्ष झाली, तरीही भारताचे चांगले नागरिक म्हणून आम्ही कुठे आहोत? काय प्रगती केली की अधोगती केली? मित्रांनो, मी आजचा भारत कसा आहे आणि कसा असायला पाहिजे यावर माझे विचार मांडणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज खूप वर्ष झाली, तरीही पाणपोईचा ग्लास साखळीने बांधून ठेवावा लागतो. मंदिराच्या बाहेर पाटी लावावी लागते. बुटे व चपला येथेच काढावी. वाहतुकीचे नियम पाळा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे तोडू नका. येथे धूम्रपान करू नका. येथे थुंकू नका. नद्या स्वच्छ ठेवा, गाव स्वच्छ ठेवा, असे एक ना अनेक नियम आपल्याला लिहिलेले दिसतात. पण आपलं तसं नाही. आपल्या मनातही तसं आपण वागतो. कुठेही थुंकतो, कुठेही कचरा करतो आणि या सगळ्यातच आपण आपला स्वातंत्र्य दिनही साजरा करतो. प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की खरंच मला स्वातंत्र्य हे शौर्याचाराचं मिळालंय का? विविधतेतून एकता असलेला आपला भारत देश जगातील एकमेव देश आहे, ज्या देशात विविध जाती व धर्माचे लोक एकत्र राहतात, ज्या देशात आपल्याला कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य आपल्याला काहीही न गमवता मिळाल्याने कदाचित आपल्याला त्याची किंमतच नाही होत. पूर्वी आपल्या देशात खूप घातक पद्धती होत्या, त्या आपल्या आता समाज सुधारकांनी बंद केल्या, जसं की सती प्रथा, बालविवाह. आजही काही ठिकाणी बालविवाह होतच आहे. त्यासारखी पद्धत हीही चालूच आहे आणि स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आपण याला बंद करू शकलो नाही. याचं कारण म्हणजे आपण सरसकट समाज बदलत आलो आहोत, पण आपण कधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्नच केला नाही. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाले, शहरीकरण वाढले, कोकणातला आंबा परदेशात जायला लागला, तरीही आजही काही ठिकाणी जायला रस्ताच नाही. विमानाने माणूस 4 तासात परदेशात पोहोचतो, मात्र विमानतळापर्यंत जायला 4 तासापेक्षाही अधिक वेळ लागतो. आपले गांधीजी म्हणायचे, खेड्याकडे चला, खेड्याकडे चला, पण त्यांना काय माहिती की खेड्याकडे जायला रस्ताच नाही. मित्रांनो, शासनाच्या खूप योजना चालू आहे. प्रत्येक योजना ही चांगलीच आहे, फक्त तिला साथ हवी असते, ती म्हणजे आपल्या प्रयत्नांची, आणि ती आपण दिलीच पाहिजे. आता उदाहरणच घ्यायचे म्हटले तर स्वच्छ भारत अभियान. मित्रांनो, जर आपल्या देशातल्या नागरिकांनी ठरवलं की मी माझा देश स्वच्छ ठेवेल, तर जगातील कोणतीच ताकद नाही जी आपल्या देशाला खराब करू शकेल. पण आपलं तसं नाही. आपलं स्वच्छ भारत अभियान फक्त फोटो काढण्यापुरतंच राहतं. फोटो काढून ते स्टेटसला ठेवणार, नंतर तिथे चहा पाणी करून ते घाण करणार. तुम्हाला आठवतंय का मित्रांनो की गाडगे बाबांनी कधी झाडू घेऊन फोटो काढलाय का? नाही ना. तरी देखील त्यांना पाहून आपल्याला लगेच स्वच्छता आठवते, कारण त्यांची देशाविषयी निष्ठा होती. त्यांना असे वाटायचे की माझा देश सुंदर व स्वच्छ असावा. पण आपलं तसं नाही. आपल्याला फक्त आपलं घरच स्वच्छ असावं वाटतं. अंगणातला कचरा शेजारच्याचं लक्ष नसल्यावर त्याच्या अंगणात ढकलतो. चॉकलेट खाऊन ड्रायपर तेथेच फेकतो. म्हणून ते झाले महान आणि आम्ही राहिलो लहान. मित्रांनो, जर तुम्हाला देशाची सेवा करायची असेल तर तुम्ही सैन्यातच जाऊन करू शकाल असे नाही. तुम्ही तुमच्या देशाला स्वच्छ ठेवून तुमच्या देशाचे एक जबाबदार नागरिक होऊनही तुम्ही तुमच्या देशाचे एक देशभक्त बनू शकता. पण आपलं तसं नाही. आपलं देशप्रेम फक्त 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि भारत पाकिस्तान मॅच सुरू झाल्यावरच जाणून येतं. शेवटी जाता जाता एकच सांगते, शस्त्र नको, अस्त्र नको, गांधी नेहरू आज पाहिजे. शस्त्र नको, अस्त्र नको, गांधी नेहरू आज पाहिजे. माझ्या स्वप्नातील भारत साकारताना तुम्हा मित्रांची साथ पाहिजे. जय हिंद, जय भारत.